उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर कैऱ्या येतात. मग अशा वेळी झटपट आणि चविष्ट चटणी पटकन करू शकता. आता एखाद्या दिवशी भाजीला काय नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी काही चटपटीत पाहिजे असेल तर लगेच अशा कच्च्या कैरीची चटणी करू शकाल. भाताबरोबर डाळ किंवा काही नसेल तरी या भाताबरोबर चटणी मस्त लागते. तर नक्की ट्राय करून पहा. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मी इथे कच्ची कैरी घेतलेली आहे. हे पहा, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. मी धुवून पुसून घेतलेली आहे. याची आपण आता साल काढणार आहोत. अशी साल काढून घ्यायची याची. साल काढून घेतलेली आहे. आपण आता चिरून घेऊया. तर इथे मी आता सर्व चिरून घेतलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्याच्यात आता हे सर्व घालणार आहे. थोडं थोडं करून वाटून घ्यायचं. मी आता मिक्सर भांड्यात घेतलेलं आहे. हिरवी मिरची घालायची, तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही घालू शकता. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. 8-9 लसणाच्या पाकळ्या आहेत. काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत मी, आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर जास्त घेतलेली आहे. आणि आलं मी कट करून टाकते याच्यात. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्तही घालायचं नाही. याच्यात तुम्हाला मिरची आवडेल तेवढी तुम्ही घालू शकता. मी 1 घातलेली आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे. आता हे सर्व वाटून घेऊया. बारीक पेस्टही करायची नाही, जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशी जाडसर वाटून घ्यायची. तर याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. स्वादानुसार नमक घालायचे आहे. जर आंबा जास्त आंबट असेल तर याच्यात तुम्ही थोडासा गूळ घालू शकता. आंब्याचा जो आंबटपणा आहे तो गुळामुळे बॅलन्स होईल. आता याला आपण तडका देऊया. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. हिंग घालायचा आहे थोडा. थोडेसे राई घालायची आहे. राई थोडी तडतडली की जिरे घालायचे आहेत. तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता याच्यात घालू शकता. तडका याच्यात घालून द्यायचा आहे. खूप छान तडका बसतो. मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यात तुम्ही हळदी घालू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर, कलरफुल पाहिजे असेल तर हळद घालू शकता. तर हे बघा, आपलं झटपट कैरीची चटणी तयार झालेली आहे. याला तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भात सोबत सुद्धाही खाऊ शकता. किंवा उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे. याला तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता. नक्की करून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हाईपचं बटनही दाबा. तर चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.